तर स्वागत आहे भाऊनं पुन्हा एकदा आपल्या सुंदर अशा ब्लॉगमध्ये. भाऊनं मी आज जी काय बोलणार आहे ना ते विचारपूर्वक बोलणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बोलणार आहे मी काही जणांना लागल पण आणि काही जणांना वाईट पण वाटेल आणि वाटलं तर वाटलं, मला काही फरक पडणार नाही. आजचा सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का भाऊनं, आता तुम्ही बघू शकताय संपूर्ण राज्यभरात असू द्या, महाराष्ट्रात असू द्या, जगभरात असू द्या, अतिशय मुसळधार असा पाऊस पडतो. आणि आता खरोखरच बघितलं गेलं तर शेतकऱ्याला खूप त्रास झाला आहे. आणि याच्यामध्ये मग आता शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. आम्हाला तर शाळेमध्ये हे शिकवलं जातं आणि हे तर मला माहीत आहे. मी पण एक मातीतला शेती केल्यानंतर की बाबा शेती करण्यासाठी किती कष्ट लागतो. तर बघू शकताय की आपण जे निवडून दिलेलं सरकार आहे ना, आपल्या शेतकऱ्याला फक्त 5-5 किलो गहू आणि 5-5 हजाराची मदत देते. अरे तुम्ही काय भीक देताय काय रे? काही शेतकरी काय तुम्ही काय असा उघड्या पडल्याला वाटतोय का? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. खरंच रे यार, मान खाली यायची गोष्ट.